टाकणे यशस्वी ठरतोय का? राईट नाम राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, पहिल्यावरचा पहिलाच बॉल निशाणाचा जातोय. समोर आहे तो लेफ्ट हँड बॅट्समॅन टॅटू. बघूया हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, गाजलेला एक नावाजलेला खेळाडू म्हणजे टॅटू. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्राईकला खेळतोय. पहिल्यावरचा पहिलाच बॉल आणि वाईड +1 टोटल 2. आणि अशा प्रकारे 22च्या स्वरूपात 1 आणि +1 वाईट. अशा प्रकारे टोटल संघाचं खातं खोललंय वाईट आणि वाईटच्या माध्यमातून. निश्चितच पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. ओके, कशा प्रकारे बॉलिंग करण्याचा प्रयत्न असेल निशांतचा. पुन्हा एकदा दिशा भरकटते आणि अशा प्रकारे नो बॉल जातोय. नो +1 टोटल 2. अशा प्रकारे 22च्या स्वरूपात 2 धावा, टोटल 4 रन झालेले आहेत. 0 बॉल पण झालेले आहेत. आता मात्र या ठिकाणी थोडी चेंजेस होताना दिसेल, कारण 0 बॉल मध्ये 4 धावा गेलेत, कारण प्रत्येक नो बॉल मध्ये 1 टोटल अशा प्रकारे धावसंख्या झालेली ती 4 धावा. कारण अशीच गोलंदाजी ठरली ती संघाला महाग ठरू शकते. 4 ओव्हरचा सामना असेल. 4 ओव्हर ना, 4 ओव्हरचा सामना असेल आणि 4 न्यू फ्रेश बॉलर असतील. 4 फ्रेश बॉलर. बॉलर नेम नाव काय अजय बाबू? नाव काय? ललित. पंचांचे नियम जे अंतिम असतील, पंच जे सांगतील त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी नियमाचं पालन करावं लागेल. प्लीज ते बाहेरून येणारे संघ त्यांना आपले जे नियम असतील ते नियम अगोदर सांगायचे आहेत, जेणेकरून मॅचला विलंब होणार नाही. मॅच सुरू व्हायच्या अगोदरच आपण या ठिकाणी नियम त्यांना समजावून सांगायचे. पाहूया, पहिलाच बॉल होता, चांगल्या प्रकारे बीट केलं पण जातोय हात. चौकार, मस्त खणखणीत दणदणीत चौकार लगावलाय. ऑफसाइड दिशेने कव्हर ड्रॉ शॉट मारली आणि पहिल्या चौकाराने मस्तपैकी स्वागत केलं टॅटूने. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न ललित टू टॅटू. आणि पुन्हा एकदा हळूच गटवलंय आणि निश्चित सन्मान केलाय बॉलचा आणि निश्चित या ठिकाणी बॉल डॉट होतोय. चांगल्या प्रकारे कमबॅक म्हणावी लागेल बॉलर याची. उत्तम प्रकारे या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय लेफ्ट आर्म ऑफ द विकेट आणि अशा प्रकारे बॉल खेळून काढतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी एक सन्मान केला, हळूच कटवलंय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल घोषित होतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक म्हणावं लागेल, कारण आता 3 बॉल झालेले आहेत, अजून हे 8 रन झालेले आहेत, कारण एक चौकार मारला होता. एक सुपर चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या बॉलमध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न ललित टू टॅटू आणि अशा प्रकारे या ठिकाणी थोडंसं यॉर्कर लाईनचा बॉल होता, पायावर आदळला आणि निश्चित या ठिकाणी बॉल देखील बीट झाला, डॉट झाला. चांगल्या प्रकारे कमबॅक म्हणावं लागेल. सलग 3 चेंडू 3 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाल्या, ते म्हणजे ललितच्या. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि 9 चेंडू या ठिकाणी घोषित होतोय. निश्चितच नो बॉलर कॅच जाते, जीवनदान मिळतं तुमच्या टॅटूला आणि निश्चितच या ठिकाणी नो बॉलचा 1 रन. पाहूया पुन्हा एकदा कशा प्रकारे बॉल बीट करणार लेफ्ट आर्म ओव्हर द ललित. 9 चेंडू, पायाचा नो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नो मारण्याचा प्रयत्न चांगला होता, थोडा अस्तापल ठरला प्रयत्न टॅटूचा. निश्चित नो बॉलचा 1 रन. चांगल्या प्रकारे कमबॅक मला पण नो बॉल या ठिकाणी घोषित झाला. पायाचा नो देखील आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की व्यवस्थितरित्या बॉलिंग करण्याचा एक प्रयत्न असेल, एक ध्येय असेल, एक माणूस असेल आणि तोच एक माणूस आणि जातोय टॅटूचा या ठिकाणी एक सक्सेस ठरतोय तो म्हणजे चौकार. सुपर चौकाचा नजरेने या ठिकाणी पेश केला तो म्हणजेच टॅटू. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि अशा प्रकारे या ठिकाणी वाईट. पंचांच्या हात देखील समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. या पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न, सन्मान करतोय आणि असं आणि या ठिकाणी ओव्हर देखील समाप्त होते. पहिला ओव्हरचा खेळ संपला, रन झालेले आहेत 15. त्यानंतर सत्कार समारंभाकडे बोलतोय मी. विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री किशोरभाई देसाई साहेब यांचे या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. आडेगावचे उपसरपंच साहेब कृष्णाजी कुलाबकर यांच्या शुभ हस्ते श्री किशोरभाई देसाई साहेब विधानसभा क्षेत्रप्रमुख यांचे या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. पुष्पगुच्छ मायेचे उबदार शाल या ठिकाणी
श्रीफल देऊन येतोची सत्कार होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी येतोची सन्मान येतोची सत्कार या ठिकाणी होत आहे. किशोरबाई देसाई विधानसभा क्षेत्र प्रमुख यांच्या उपसरपंच आडेगावचे लीलाधर कुलाबकर यांच्या शुभ हस्ते यांच्या सत्कार होत आहे. मायेची उद्गार शाळ पुष्पगुच्छ श्रीफल देऊन यांचा येतोची या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच गुलशाद भाई अंसारी हे कल्पेशजी कालेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गुलशाद अंसारी त्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप केलंय असे ते दानशूर व्यक्तिमत्व गुलशाद अंसारी यांचं देखील या ठिकाणी मायेची उद्गार शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन यांचे येतोचित या ठिकाणी सन्मान होत आहे. कल्पेशजी कालेकर यांच्या शुभ हस्ते. आणि धन्यवाद. तसेच संजोग शेंडगे शिवसेना सरसचिव मुंबई यांचं देखील या ठिकाणी येतोजी सत्कार होत आहे. कोणाच्या मी संदीप याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन त्यांचे येतोजी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. संजोग शेंडगे शिवसेना सरसचिव मुंबई. तसेच सुजित पवार विभाग संघटक पालगड गट मुंबई. सुजित पवार विभाग संघटक पालगड गट मुंबई यांचा देखील सत्कार करतील संदीप. मी सुजित पवार साहेबांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी सत्कार होत आहे पुष्प देऊन. यानंतर सत्कार असेल प्रमोदजी गुडेकर. हॅलो कोण करतील? हॅलो प्रमोद गुडेकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर सत्कार असेल आपल्या आडेगावचे सरपंच सोमनाथजी कुलाबकर. संदीप गुलाबकर यांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन आडेगावचे सरपंच एक युवा सरपंच सोमनाथजी गुलाबकर यांचा सत्कार होत आहे. तसेच मिलिंद बाक्कर यांचा देखील या ठिकाणी येतोजी सत्कार होत आहे. अविनाश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन या ठिकाणी येतोचित सत्कार होत आहे. सर्व आलेल्या मान्यवरांचे मी एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, तुम्हाला देखील धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि मुख्य व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. जाऊया मॅचकडे, मैदानाकडे. आणि रन झालेले आहेत आतापर्यंत 17. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय. बॉलर नेम राहुल. 3 बॉल झालेले आहेत या ओव्हर मधल्या, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. राहुल समोर आहे तो. यश एश देखील उत्कृष्ट एक खेळाडू आहे. टॅटू एश असे एक बलाढ्य संघ पाहायला मिळेल, अक्सा मरीन हा संघ. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, कॉक्रोच लाईनचा बॉल होता आणि अशा प्रकारे डॉट बॉल घोषित होतोय. चांगल्या प्रकारे बॅट बॉलचा संपर्क होत नाही, बॉल होते एक्स्ट्राच्या हातामध्ये. निश्चितच हा बॉल बीट होतोय, डॉट होतोय, पुन्हा एकदा मारायला सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मार्क करण्याचा प्रयत्न राहुल. हो टॅप लागण्याचा प्रयत्न, पण निश्चित या ठिकाणी देखील थोडासा फटका फसला आणि निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारे फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल घोषित होतोय. हो चांगल्या प्रकारे आणि अशा प्रकारे या ठिकाणी 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्या होलदेवी मातेला या ठिकाणी बॉल लागला, म्हणून त्या ठिकाणी आपण 1 रन ठेवलेला आहे डिक्लेअरच्या माध्यमातून. आणि निश्चितच या ठिकाणी ओव्हर देखील समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि रन झालेले आहेत 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 19.
सामना 4 षटकांचा असेल आणि 4 फ्रेश बॉलर असतील. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसरी ओव्हर या ठिकाणी टाकण्यास यशस्वी ठरतोय का निशांत आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल. निशांत तिसऱ्या ओव्हरनं पहिल्याच बॉल टाकणं यशस्वी ठरतोय का, कारण निशांतने पहिलाच. आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच लेंथ या ठिकाणी पाहिलं निशांतची, कारण मगाशी देखील पहिला ओव्हर घेतला होता निशांतने 0 बॉलमध्ये 4 रन दिल्या होत्या. आता मात्र तिसरा ओव्हर या ठिकाणी, आता मात्र या ठिकाणी थोडंसं बदल करण्यात येतोय का, कारण पुन्हा विश्वास ठेवला होता निशांतवर, कारण पहिला बॉल होता. पहिला या ठिकाणी ओव्हर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पहिला ओव्हर घेऊन आला होता निशांत, परंतु निशांतने सलग 2 चेंडू नो टाकले होते आणि नो बॉलवर त्याने 0 बॉलमध्ये 4 धावांची या ठिकाणी आणि बरसात केली होती. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी त्याने विश्वास ठेवला होता कॅप्टनने, परंतु या ठिकाणी सुद्धा तिसरा ओव्हर देण्याचा प्रयत्न केला होता, पण परंतु पहिलाच बॉल नो पडला आणि ओव्हर देखील या ठिकाणी चेंज करण्यात आली आणि अशा प्रकारे धावसंख्या झाले ती 21. बॉलर नेम गौरव. चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे मॅच. सोमजाई श्रीवर्धन वर्सेस अक्सा मरीन आडे आणि आता मात्र नो बॉल घोषित होतोय. प्लीज नो +1 टोटल 2 धावा गौरवचा आणि अशा तिसरा हॅलो, पुन्हा एकदा सामन्याकडे बोलायचं आहे. दरम्यान चालू असलेला सामना साई कृपा श्रीवर्धन वर्सेस अक्सा मरीना आडे. पहिलं षटक पूर्ण करतोय स्वतःच्या कोटीतील आणि शानदार पद्धतीचं टॅप शॉट केलतोय हल्लूच 4 धावांकरता आणि मस्तपैकी स्वागत करतोय. आता मात्र काहीसा दिशाहीन गोलंदाजीचा मारा करतोय, वारंवार दिशा भरकटतोय, मात्र त्याच दिशेचा फायदा होताना दिसत नाही. पुन्हा एकदा टॅप शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळतोय 4 धावांकरता. बॉल बॅट्समनने मारला की फिल्डर मात्र वरती बघत बसतोय. वारंवार चर्चा करतायत. त्या चर्चेचा काही फायदा होतोय का सोमजाई श्रीवर्धन या संघाला. पुन्हा एकदा टॅप शॉट केला होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडू, बघूया पुढचा चेंडू यॉर्कर लाईन मारणार. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू आणि चेंडू मिस होतोय, मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 33 धावा. बघूया पुन्हा एकदा चेंडू टाकला, मात्र लेग बायच्या स्वरूपात वाईट +1 टोटल 2 धावा. हेच अतिरिक्त रन आपल्या संघाला महागडे ठरू शकतात, मात्र काही तर रणनीती घेऊन मैदानात उतरला असणार संघ. पुन्हा एकदा टॅप शॉट खेळतोय कव्हरच्या दिशेने, मात्र तो देखील क्षेत्ररक्षक वरतीच बघतोय, कारण की बॉल खालती यायचं नावच नाही घेत. एखाद्याने टॅप करावा आणि दुसऱ्याने बाहेर बघावं वरती, आणि या ठिकाणी स्टंप आउट होतोय. अंपायर डिसिजन नॉट आउट आणि षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अक्सा मरीन स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे 40 धावा. अद्याप तरी शेवटचं षटक शिल्लक. बघूया कोणता बॉलर येतो बॉल टाकण्यासाठी.
बॉलर नेम परेश. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील चौथं षटक पूर्ण करतोय परेश. राईट अप राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय परेश. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. एक सफल बॅट्समन त्यासमोर. आता मात्र टॅप शॉट खेळतोय हळूच लेग साइड टॅप शॉट लगावतोय. 4 धाव धावसंख्येत भर पडते. हळूहळू का होईना धावसंख्या मात्र थांबायचं नाव नाही घेत. पुन्हा एकदा वाईटचा एक अव्वांतर धावेची नोंद करतात अंपायर देखील. वारंवार एक्स्ट्रा टाकतायत. त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय अक्सामर हा संघ. पुन्हा एकदा टॅप शॉट खेळतोय 4 धावांकरता. पुन्हा एकदा टॅप शॉट. क्षेत्ररक्षक फक्त बॉल बघतायत कुठच्या दिशेने जातोय तो, कारण की त्यांना देखील माहित नाही बॉल बॅट्समन कोणत्या दिशेने मारतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी दर्शक झालेत. 9 + 4 टोटल 5 धावा. क्षेत्ररक्षक नुसतं वरती बघतायत. बॉल बॉलरने टाकायचा आणि बॅट्समनने वरती मारायचा एवढंच मैदानात दिसतोय सर्वांना. तीन बॉल झालेले आहेत. 3 आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 58 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक चालू आहे. पूर्ण करतोय परेश. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न जातो चौकार. एका सुपर चौकार या ठिकाणी पेश केला तो म्हणजे टॅटलच्या माध्यमातून एक सुपर चौकार या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा. आणि बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. कव्हर ड्राइव्ह शॉट लगावतोय टॅप शॉटच्या माध्यमातून. आज जातोय चौकार. आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 66 धावा. मला वाटतं आजच्या दिवसामधील हा हायेस्ट स्कोर आहे 66. पाहूया पुन्हा एकदा परेश शेवटचा बॉल टाकणं यशस्वी ठरतोय का. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र या देखील मारण्याचा प्रयत्न टॅप शॉट लागण्याचा प्रयत्न होतोय. काय होतोय काय करतोय. बॉल गेला सीमा रेषा पार. आणि ओव्हर देखील समाप्त. एक इनिंग समाप्त झाली. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 70 धावा. आणि जिंकण्याकरता 24 बॉल मध्ये 71 धावांचं टार्गेट दिलंय. म्हणजे सोमजाई श्रीवर्धन या संघाला. या ठिकाणी अतिशय महागडी अशी गोलंदाजी केली गोलंदाजाने, मात्र त्याची तर भरपाई करतायत का बघूया. तसेच आपल्या सगळ्यांच्या शब्दाखातर श्री किशोरबाई देसाई साहेब विधानसभा क्षेत्रप्रमुख यांचं आगमन झालं होतं आणि तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. तुमचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच टॅटी याने वैयक्तिक 48 धावा केल्या आहेत. 48 एक सुपर बॅटिंग म्हणावी लागेल टॅटूची. आणि टोटल रन झालेले आहेत 70. 71 धावांचं टार्गेट मी जोडी या ठिकाणी मैदानात दाखल होते. स्ट्राईकला बॅटर नेम ललित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो बॉलर नेम टॅटू. बॉलर नेम अप्पा. नॉन स्ट्राईकला कोण आहे. नॉन स्ट्रायकर नेम राहुल गौरव. आणि अशा प्रकारे वाईड +1 टोटल 2 धावा अशा प्रकारे या ठिकाणी संघाचा जमा होत आहेत. संघाचा खाता गेलं 2 रनाने. बॉलर नेम आणि नो चेंडूवर 4 धावा टोटल 5. बॉलर नेम काय आहे. अप्पा. अप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे बघूया. आणि आता मात्र या ठिकाणी आप्पाचा विषयच लय हार्ड आहे. वाईड +1 टोटल 2 धावा. आणि अशा प्रकारे 0 बॉल मध्ये धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. आणि
आप्पा एक्स्ट्रा देतोय भरपूर. आप्पाचा विषयच लय हार्ड आहे आणि अशा प्रकारे हार्ड विषय असल्या कारण आप्पाचे वाईड प्लस एक टोटल 2 धावा. आप्पा आपण मारूया आता गप्पा. आणि अशा प्रकारे राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा दिशा इन गोलंदाजी पाहायला मिळत आहे कारण 71 धावांचं तगडं आव्हान दिलंय. 0 बॉलमध्ये 12 धावसंख्या झालेली आहे. हो चांगलं कमबॅकिंग करताना दिसतोय. मारण्याचा चांगला फटका होता, थोडा बसला. निश्चितच या ठिकाणी बॉल डॉट होतोय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. पुन्हा एकदा हो कमबॅक करतोय तो म्हणजे आप्पा आणि निश्चितच डॉट बॉल घोषित होतोय. आता मात्र 12 धावांची या ठिकाणी भरपाई झालेली आहे आणि 3 बॉलमध्ये 13 धावा. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कारण आता देखील 1 रन या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय आणि निश्चितच रन झालेले आहेत 13. पुन्हा एकदा जातोय चौकार. बॅटमधून पहिला चौकार या ठिकाणी. 17 या ठिकाणी रन झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. चांगले या ठिकाणी बॅटिंग म्हणावी लागेल कारण 71 धावांचं एक तगडं आव्हान दिलंय ते म्हणजे सोमजाई श्रीवर्धन या संघाला. पुन्हा एकदा काय होतंय काय करताय जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅकिंग केलं होतं. पुन्हा 2 चौकार लगावल्या तो म्हणजेच. आणि काय होतंय काय करतंय बघूया. आणि स्ट्राईक रोटेट होते. आता स्ट्राईक स्वतःकडे घेतोय आणि निश्चितच ओव्हर देखील समाप्त होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 22. अतिशय महागडं ठरलेलं शतक. आप्पाने आपला विषय हार्ड केलाय. आप्पाचं विषय लय हार्ड आहे कारण की पहिलं षटक महागडं षटक टाकलंय. अतिशय महाग षटक. 18 चेंडू 49 धावा. बघूया हे आव्हान पार करतायत का सोमदाई श्रीवर्धन या संघाचे खेळाडू. बघूया व्यवस्थित जर का रणनीती केली रनरेटच्या माध्यमातून तर नक्कीच हा आव्हान चेस करू शकतात. आता फक्त खेळणं महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज झाला यश. पहिलाच बॉल एसचा होता आणि या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. बॉल बीट होतोय. बॉल बाईच्या स्वरूपात 1 रन निश्चितच आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 धावा. 17 चेंडू बाकी आहे. 17 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट आहे. आणि चौकार या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न सफल प्रयत्न ठरतोय. एक उत्तम या ठिकाणी कामगिरी करताना दिसतोय तो म्हणजेच ललित. धावसंख्या झाली ती 28 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चॉप केलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 रन करता. एक सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार लागवले. तो उत्तम या ठिकाणी कामगिरी करताना दिसतोय आणि निश्चितच मला वाटतं या ठिकाणी फिल्डर देखील दर्शक बनतात आणि बॉलचा आनंद घेतात. बॅट्समन फक्त बॉल टाकावतो टॅप करतो आणि बॉल मात्र जाते हवेत. 4 रन करता. पुन्हा एकदा आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळते चेंडूला. 4 रन करता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप शॉट केली मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो कोपऱ्यातील क्षेत्ररक्षक. 4 धावा तर नक्कीच वाचवतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टॅप शॉट. 4 रनाची शॉट लगावतोय. वारंवार फिल्डर प्रेक्षक बनून आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा शॉट. दणदणीत कणकणीत चौकार. षटक संपतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 44. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे सोमजाई श्रीवर्धन या संघाची 44. एक एक्स्ट्रा बॉल आलाय. 22.
नो प्लस चौकार. नितीन गुरव तसेच नितीन बिकू दुर्गवले युवा सेना उपतालुका अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना देखील मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. संदीप चिखले यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मित्रांनो पंचांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे कारण खेळाडू वृत्ती आणि तीच खेळाडू तुम्ही दाखवताय तशीच आम्हाला देखील साथ द्या कारण कधी कधी स्कोररकडनं मिसस्टँडिंग होते. माफ करा या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली आहे स्कोररकडनं. बॉलर नेम अक्षय. धावसंख्या झाली आहे ती 46. या ठिकाणी थोडी मिसस्टँडिंग झाली होती. 2 ओव्हर समाप्त झाली आणि रणसंख्या झाली आहे 46. 71 धावांचं तगडं आव्हान दिलंय. समोर आहे तो गौरव. अक्षय टू गौरव रंगताना सामना दिसेल. बघूया काय होतंय काय घडतंय आता. मात्र या ठिकाणी आणि हा 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी 1 रन घोषित झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 धावा. आपण बॅटिंग लाईनअप चांगली बघितली परंतु थोडीशी बॉलिंग लाईन या ठिकाणी थोडीशी आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार. रिकी काय म्हणशील की आपण 71 धावांचे टार्गेट दिलं होतं. टॅटू आणि एश याची बॅटिंग लाईनअप खूप चांगली झाली होती. मला वाटतं याच्यामध्ये बॉलरची ऍक्टिंग कमतरता वाटते कारण बॉलर या ठिकाणी जसं पाहिजे तसं एक हुकमी बॉलर नाही दिसत. त्याचा पुरेपूर फायदा मात्र शिवर्धन संघ उचलतो आणि प्रत्येक बॉल चॉप करतोय चौकार लगवतोय. फिल्डर का मात्र प्रेक्षक बनून ते देखील आनंद घेत आहेत कारण की चॉप झालेला बॉल ते तर अडू शकत नाही कारण हुकमी बॉलर असं मी 3 ओव्हर पाहतो. एकही हुकमी बॉलर या ठिकाणी पाहता येत नाहीये कारण प्रत्येक बॉलरवर या ठिकाणी लगावण्याचा प्रयत्न करतोय. आता देखील या ठिकाणी बॉल डॉट होतोय. चांगलं टाकण्याचा प्रयत्न करतोय. रणसंख्या झाली आहे 55 धावा झाल्या आहेत. 71 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. 8 चेंडू आणि 16 धावा जिंकण्याकरता. हो आता मात्र या ठिकाणी स्टंपिंग आउट होते गौरव. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. उत्कृष्ट किपिंग म्हणावी लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी एक बॉल कमबॅक होताना दिसतोय. आता मात्र टॅटूला एक विचार करावा लागेल की कोण हुकमी बॉलर आहे माझ्यामध्ये. त्याचा एक विश्वास ठेवायचा त्याच्याकडे बॉलिंग द्यायची आहे कारण 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा जिंकण्याकरता सोमजाई श्रीवर्धन या संघाला. बघूया काय होतंय काय घडतंय. समोर आहे तो अक्षय. हो गुड लेन गुड आणि व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. पंचांचे हात मात्र समांतर. धावा मात्र या ठिकाणी अवांतर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा 1 रन आणि निश्चितच सतत वायर बॉल जर का संघाला महाग ठरू शकतात कारण आतापर्यंत आपण पाहिल्या खूपच एक्स्ट्रा गोलंदाजी ठरली. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. व्हाईट बॉल घ्यायचा 58. पुन्हा एकदा वाईट चेंडू. शेवटचा बॉल होता मित्र. शेवटचा बॉल व्यवस्थितरित्या सोडायचा आहे कारण 59 धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. फक्त एकच या ओव्हर मधला शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर मला वाटतं 5 व्हाईट आलेले आहेत. हो चांगला बीट होता. कमबॅक केलं 1 रन आणि
आणि रन झालेले आहेत 61 आणि जिंकण्याकरता 10 रनांची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. एवढं मोठं बलाढ्य आव्हान होतं कारण बॉलर या ठिकाणी चाललेच नाही, कारण त्यांच्याकडे असं की हुकमी बॉलर कोणच नाही आहे, म्हणून टॅटूला या ठिकाणी थोडासा प्रश्न पडला आहे. जर मला चांगले बॉलर भेटले असते तर मी नक्कीच या ठिकाणी विनर ठरलो असतो, कारण बॅटिंग तर खूपच या ठिकाणी चांगली चालली टॅटू आणि यशची, परंतु बॉलिंग लाईनअप या ठिकाणी स्वतः खुद्द करण्याचा टॅटू या ठिकाणी आलेला आहे. आता मात्र जिम्मेदारी आहे टॅटूच्यावर, रोखायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 10 धावा आणि अशा प्रकारे 1 रन. अंपायर असं डिसिजन करायचं 1 रनचा. आपल्या होलदेवी मातेवर या ठिकाणी डायरेक्ट बॉल लागला तरी पण 1 रन आहे, कारण ते देवस्थान आहे आपलं होलदेवी मातेचं. आणि अशा प्रकारे 1 रन जिंकण्याकरता 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा जिंकण्याकरता काय होतंय, काय करतंय, बॉल डॉट होतोय या ठिकाणी. सामना अजूनही ऑन आहे, काही होऊ शकतो. 4 चेंडू आहेत, 9 धावांची गरज आहे. टॅटूने जर पहिली ओव्हर घेतली असती तर स्कोर नक्कीच दबला असता. आता मात्र तोच टॅटू पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग सज्ज झालाय. हो, कमबॅक केलं स्वतःला 1 रनाकरता. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. आता हा बॉल तितकाच महत्वाचा आहे. जर सामना टाय झाला तर टॉस विन तो मॅच विन आहे. मला वाटतं श्रीवर्धन संघ हा टॉस विन आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय आणि अशा प्रकारे काय होतं बघूया. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता, आपण निश्चितच या ठिकाणी गुड रनिंग म्हणावी लागेल. आणि अशा प्रकारे वाईड बॉल, वाईड प्लस 1, टोटल 2 धावा आणि जिंकण्याकरता 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. तीन चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. शांत डोक्याने जर का खेळी केली तर नक्कीच विजय होऊ शकतो. आणि आता मात्र जाऊया मॅच कडे. टॅटू आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय. बाईच्या स्वरूपात मात्र 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. वाईड प्लस 1, टोटल 2 धावा आणि 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. हायेस्ट स्कोर होतं आणि हायेस्ट स्कोर चेस करतायत श्रीवर्धनचा संघ. वाईड बॉल पुन्हा एकदा अंपायरच्या हात देखील समांतर. धावा मात्र अवांतर. जिंकण्याकरता केवळ औपचारिकरित्या 3 धावांची गरज आहे. काय होतंय, काय घडतंय आणि अशा प्रकारे बॉल जातोय चौकार. कारण बलाढ्य आव्हान होतं, चेस केलंय सोमजाई श्रीवर्धन या संघाने, कारण आजच्या दिवसामधला हायेस्ट स्कोर होतं अक्सामरीन या संघाचं, परंतु त्यांना देखील या ठिकाणी मागे टाकलंय आणि 71 रन्स या ठिकाणी चेस केले आहेत सोमजाई श्रीवर्धन या संघाने. यानंतर जो सामना होईल, आता जो सामना होईल तो सामना असेल दीप स्टार दापोली वर्सेस साई कृपा श्रीवर्धन. सेकंड राऊंड ना, सेकंड राऊंडला या ठिकाणी सुरुवात होत आहे. दीप स्टार दापोली विरुद्ध साई कृपा श्रीवर्धन.
तसेच दीपस्टार संघाने संघाच्या कॅप्टनने विनंती आहे की लवकरात लवकर आपला संघ या ठिकाणी घेऊन यायचा आहे. दीपस्टार संघ दापोली